बहिणींचं रक्षाबंधन सणाचं गिफ्ट आता तयार आहे। रक्षाबंधन सणाचं गिफ्ट सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहे। पुन्हा एकदा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे वाटप होणार आहेत। लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। नमस्कार, आज तारीख आहे 28 जुलै आणि लाडकी बहीण योजनेची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे। पुन्हा एकदा महिलांच्या बँक खात्यावरती आता पैसे वाटप होणार आहेत। रक्षाबंधन सणाच्या शुभ मुहूर्तावरती आता फक्त आणि फक्त पैसे वाटप होणार आहेत। सर्व पात्र बहिणींना हा लाभ वितरित होणार आहे। त्यांच्या मोबाईलवरती रक्षाबंधन सणानिमित्त हे पैसे जमा होणार आहेत। पैसे जमा झाल्याच्या नंतर बँकेकडून मेसेज सुद्धा येणार आहे आणि एक नाही तर दोन गिफ्ट लाडक्या बहिणीला आता मिळणार आहेत। महिलांसाठी खुशखबर, डबल हप्त्याचे पैसे आता एकत्र जमा होणार असल्यामुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। डबल पैसे, डबल हप्त्याचे डबल पैसे, डबल बोनस आता जमा होणार आहे। रक्षाबंधन सणाचं गिफ्ट प्लस अजून एका योजनेचे 2500 रुपये लाडक्या बहिणींना आता मिळणार आहेत। म्हणजेच 3000 प्लस थेट 2500 रुपये आणि ज्या बहिणींचा जून महिन्याचा हप्ता बाकी होता ते सुद्धा 1500 रुपये, म्हणजे एकसाथ खूप जास्त प्रमाणामध्ये आता पैसे महिलांना मिळणार आहेत। आजच रक्षाबंधन, पाहूया रक्षाबंधन सणाची सर्वात मोठी अपडेट। तसेच नागपंचमी सणाचं गिफ्ट, रक्षाबंधन सणाचं गिफ्ट आता तयार आहे। आता होणार फक्त आणि फक्त पैसे वाटप आणि ही ऑथेंटिक आणि रिअल ओरिजिनल अपडेट आपण देत आहोत मराठी अनिकेत या यूट्यूब चॅनलवरती। त्यामुळे जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आता लाडकी बहीण योजनेसंदर्भातील आजची जबरदस्त आणि ऑथेंटिक अपडेट आपण पाहणार आहोत। तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। लाडक्या बहिणींना आता मिळणार आहे रक्षाबंधन सणाचं गिफ्ट। रक्षाबंधन सणानिमित्त महिलांच्या बँक खात्यावरती आता पैसे जमा होणार आहेत। ₹3000 क्रेडिटेड टू युअर अकाउंट अशा प्रकारे मेसेज तुमच्या मोबाईलवरती पडणार आहे। मग तुम्ही बँक ऑफ बरोडाचं अकाउंट जोडलेला सुद्धा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना किंवा अन्य कोणत्याही, मग SBI बँक असेल, त्यानंतर पोस्ट बँकेचं असेल, HDFC बँक असू द्या, IDBI बँक असू द्या, कोणत्याही बँक ऑफ महाराष्ट्राचं अकाउंट जोडलेलं असू द्या, सर्व बँकांकडून रक्षाबंधन सणाचं गिफ्ट जमा झाल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलवरती मेसेज पडणार आहे आणि आता 100% पैसे वाटप होणार आहेत। महिलांसाठी खुशखबर, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आणि ही ऑथेंटिक अपडेट आपण देत आहोत मराठी अनिकेत या यूट्यूब चॅनलवरती। तर लाडक्या बहिणींना आता मिळणार आहे डबल गिफ्ट, डबल पैसे जमा होणार आहेत। बहिणींसाठी खुशखबर व आनंदाची बातमी। तर बघा, आत्ताची सर्वात मोठी अपडेट अशी आहे की डबल गिफ्ट आता महिलांना मिळणार आहे। रक्षाबंधन सणाची ओवाळणी बहिणींना मिळणार आहे। लाडक्या बहिणींचा हा सण आणि लाडक्या भावांचा हा सण आनंदामध्ये साजरा होणार आहे। तर बघा, सध्या जुलै 2025चा हप्ता कधी मिळणार आणि जुलै ऑगस्टचे हप्ते एकत्र म्हणजेच 3000 रुपये थेट आता जमा होणार आहेत अशी जोरदार चर्चा संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जमलेली आहे। आणि या ठिकाणी बघा, 29 तारखेला आहे नागपंचमीचा सण। हा सण सुद्धा सर्व महिलांचा आनंदामध्ये साजरा होणार आहे। विशेषतः 9 ऑगस्ट 2025 रोजी येणाऱ्या रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने ही रक्कम बहिणींना मिळणार आहे। शुभ मुहूर्तावरती हे पैसे वाटप होणार आहेत। रक्षाबंधन सणाच्या आधीच तुम्हाला हा लाभ जमा होणार आहे। मग कोणत्या तारखेला पैसे जमा होणार आहे ते व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। सर्व महिलांसाठी, सर्व लाडक्या बहिणींसाठी आता खुशखबर आहे। डबल हप्त्याचं डबल गिफ्ट आता महिलांसाठी तयार आहे। सर्व पात्र बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता फक्त आणि फक्त पैसे वाटप होणार आहे। तर सकाळ न्यूजचीही तुम्ही बातमी पाहू शकता। तर एकदम ऑफिशियली ही आता अपडेट या ठिकाणी आलेली आहे। तर बघा, लाडक्या बहिणींना रक्षाबंधनला मिळणार डबल गिफ्ट। जुलै ऑगस्टचा हप्ता एकत्र मिळणार। ज्या बहिणींना जून महिन्याचे पैसे मिळाले नव्हते ते पैसे सुद्धा तुम्हाला जुलै ऑगस्टच्या हप्त्यासोबत मिळणार आहेत। तर बघा, अपडेट अशी आहे, लाडकी बहिणींचा जुलै ऑगस्टचा हप्ता एकत्र मिळणार। रक्षाबंधनला 3000 रुपये खात्यात जमा होण्याची शक्यता। पात्रता निकष ताजा अपडेट सांगून घ्या। तर या ठिकाणी बघा, ही तुम्ही सकाळची बातमी पाहिली असेल। तर बघा, तुम्हाला आता डिटेलमध्ये अपडेट सांगतो। तुम्हाला आता रक्षाबंधन सणाचं गिफ्ट मिळणार आहे हे कन्फर्म करण्यात आलेलं आहे। मग आजची जबरदस्त अशी अपडेट आहे की सर्व भावांकडून बघा, महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, बघा, लाडक्या बहिणींनी महायुती सरकारला निवडून दिलं होतं, प्रचंड बहुमतांनी विजयी केलं होतं निवडणुकीच्या काळामध्ये, ठीक आहे। त्यामुळे महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेमध्ये आलं होतं। म्हणजे इन शॉर्ट सांगायचं म्हणजे लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यातील सर्वात सुपरहिट योजना ठरली आहे, लोकप्रिय योजना ठरली आहे। तसेच गेम चेंजर योजना म्हणून या योजनेला आता ओळख निर्माण झालेली आहे।
त्यामुळे आता बहिणींना सुद्धा सरकार गिफ्ट देणार आहे। सर्व भावांकडून आता लाडक्या बहिणींना गिफ्ट मिळणार आहे। जुलै प्लस ऑगस्ट महिन्याचा हप्ता आता महिलांच्या बँक अकाउंटवरती जमा करण्यात येत आहे। रक्षाबंधन नागपंचमी सणाच्या शुभ मुहूर्तावरती हे पैसे आता वाटप होणार आहे। लाडक्या बहिणींचा हप्ता वाढला आहे का? लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या 1500च्या रकमेमध्ये 250 रुपयांची वाढ करण्यात आली आहे का? असा प्रश्न अनेक महिलांनी कमेंट करून विचारला होता। तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात महत्त्वाची गोष्ट, लाडक्या बहिणींचा हप्ता 250 रुपयांनी वाढला। लाडक्या बहिणींना 1500 रुपयाऐवजी 1750 म्हणजे 1750 रुपयाचा हप्ता दिला जाणार, अशी बातमी तुम्ही सर्वांनी सोशल मीडियावरती पाहिली असेल किंवा अन्य कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती पाहिली असेल। तर आम्ही याबद्दल चौकशी केली, नक्की खरंच हप्ता वाढला आहे का याबद्दल आम्ही माहिती मिळवली। कारण की आपल्या मराठी निकेत या यूट्यूब चॅनलचं एकच काम आहे, तुमच्यापर्यंत ओरिजिनल आणि खरी माहिती पोहोचवायची, खरी अपडेट पोहोचवणे हे आमचं ध्येय आहे। त्यामुळे तुमचं सुद्धा कर्तव्य आहे, चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब बटन दाबून चॅनलशी कनेक्ट होऊन चॅनलचा लाईफ टाईम मेंबर बनून सर्व महाराष्ट्र राज्यातील योजनांसंदर्भात अपडेट्स यूट्यूबवरती सर्वात अगोदर तुम्ही सुद्धा ॲक्सेस करू शकता। तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवणे आमचं सुद्धा कर्तव्य असणार आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही समजून घ्या, 250 रुपयांनी हप्ता कुठला वाढला आहे? तर बघा, जशी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहीण ही योजना आहे, तशी मध्य प्रदेश राज्यामध्ये लाडली बहना योजना आहे आणि या योजनेचेच 2500 रुपये वाढलेले आहेत। म्हणजे महाराष्ट्र राज्यामधील जी लाडकी बहीण योजना आहे या योजनेचे 250 रुपये वाढलेले नाहीत, हे सर्वांनी डोक्यामध्ये लक्षात ठेवा। ठीक आहे, मग हे पैसे कुठले वाढलेले आहेत? तर बाहेरच्या राज्यातील म्हणजे मध्य प्रदेश राज्यातील महिलांचे हे पैसे वाढवलेले आहेत। आणि तुम्हाला हे पण सांगतो, आपले पैसे म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंट, महायुती सरकार तुमचे पैसे 250 रुपयांनी वाढवणार नसून थेट 600 रुपयांनी वाढवणार आहे। कारण की या अगोदर आधीच घोषणा महायुती सरकारने केलेली आहे, तुम्हाला 1500 ऐवजी थेट 2100 रुपये आपलं महायुती सरकार देणार आहे। त्यामुळे महिलांनी निश्चित राहावे, 5 वर्षामध्ये योग्य वेळी योग्य तो निर्णय घेऊन महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारली की तुम्हाला 2100 रुपये दिले जाणार आहेत। ठीक आहे, त्यानंतर बघा, आता सर्वात मोठी अपडेट आहे, हे झालं लाडकी बहीण योजनेसंदर्भात। आता तुम्हाला रक्षाबंधन सणाचं, नागपंचमी सणाचं गिफ्ट मिळणार आहे, परंतु आपल्या मराठी निकेत चॅनलतर्फे सुद्धा आता तुमच्यासाठी एक गिव्हअवे आणण्यात आलेला आहे। सर्व व्ह्यूअर्स, सबस्क्रायबर्स यामध्ये पार्टिसिपेट करू शकता। तर बघा, आपल्या मराठी निकेत चॅनलतर्फे आता पैठणी साडीचं वाटप केलं जाणार आहे। पैठणी साडी फ्रीमध्ये वाटप केली जाणार आहे। एक नाही तर 2 पैठणी साड्या आपल्या चॅनलतर्फे दिल्या जाणार आहेत। या 2 पैठणी साड्या वेगवेगळ्या 2 लकी विनरला मिळणार आहेत। ज्या दिवशी आपल्या चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले होते त्यावेळेस आपण 1 पैठणी साडी वाटप केली होती। आता आपल्या चॅनलवरती ज्यावेळेस 200K होतील, 2 लाख सबस्क्रायबरची यूट्यूब फॅमिली कंप्लीट होईल, त्याच दिवशी 2 पैठणी साड्या अतिशय चांगल्या व दर्जेदार क्वालिटीच्या वाटप केल्या जाणार आहेत। त्यामुळे तुम्ही सर्वांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका। आता या गिव्हअवेमध्ये पार्टिसिपेट कसं करायचं आणि कोण जिंकणार ही पैठणी साडी? तर बघा, आपल्या चॅनलवरील व्ह्यूअर, सबस्क्रायबर सर्वांसाठी हा गिव्हअवे असणार आहे। तुम्हाला या गिव्हअवेमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी फक्त एक चांगली कमेंट करायची आहे। त्यानंतर आम्ही एक रँडम कमेंट पिक करणार आहोत आणि जे पण लकी विनर असतील त्यांना पैठणी साडी, ज्या दिवशी 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी 2 लकी विनरला पैठणी साडी त्यांच्या ॲड्रेसवरती पोस्टाच्या माध्यमातून पाठवण्यात येणार आहेत। त्यामुळे सर्वांनी या गिव्हअवेमध्ये नक्की पार्टिसिपेट करा। तसेच बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये आपला मराठी निकेत चॅनल सध्या लोकप्रिय ठरत आहे। आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आम्ही लाडकी बहीण योजनेसंदर्भातील सर्व ऑथेंटिक रिअल अपडेट्स पोहोचवत असतो। त्यामुळे तुमचं सुद्धा कर्तव्य आहे, काम आहे सबस्क्राईब बटन दाबणे। तर बघा, ज्यावेळेस आपल्या चॅनलला 100K सबस्क्रायबर पूर्ण झाले होते त्यावेळेस आपल्या चॅनलला सिल्वर अवॉर्ड मिळाला होता। त्यानंतर आता आपलं नेक्स्ट टार्गेट असणार आहे 1 मिलियन सबस्क्रायबरवरती गोल्ड प्ले बटन। आणि जर तुम्ही सर्वांनी खूप जास्त प्रेम आशीर्वाद दाखवला तर नक्कीच आपण डायमंड प्ले बटनपर्यंत सुद्धा पोहोचू, हे आपल्या चॅनलचं नेक्स्ट टार्गेट असणार आहे। आणि तुम्हाला सांगतो, आपल्या चॅनलवरती महाराष्ट्र राज्यातील योजनांसंदर्भात तुम्हाला सर्वात आधी माहिती मिळेल। त्यामुळे सर्वांनी सबस्क्राईब बटन दाबून चॅनलशी नक्की कनेक्ट व्हा। तुमचा एक सबस्क्रायबर आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतं, कारण की 1 मिलियन सबस्क्रायबर करणे किंवा 1 लाख करणे हे ज्या त्या क्रिएटरलाच माहीत असतं, त्यासाठी किती एफर्ट्स लागतात, किती मेहनत लागते। त्यामुळे तुमचा एक अsubscriber खूप इम्पॉर्टंट आहे। त्यामुळे सबस्क्राइब तुम्ही चॅनलवरती नवीन असाल किंवा जुने असाल, सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। आपण नक्कीच हे टार्गेट अचीव करू व तुम्हाला मी सांगतो की लाडकी बहीण योजनेसंदर्भात असेल किंवा इतर कोणतीही महाराष्ट्र राज्यामधील योजना असू द्या, सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती सर्वात अगोदर देणं हे आमचं कर्तव्य आहे। ठीक आहे।
तर बघा, अनेक बहिणींनी प्रश्न विचारला होता की दादा आम्हाला न्यू फॉर्म भरायचा आहे, आम्हाला नवीन अर्ज भरायचा आहे, तर नवीन अर्ज आम्ही कधी भरू शकतो? तर बघा, लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्जाचा काय विषय आहे तो तुम्ही या ठिकाणी समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. तर तुम्हाला आता डिटेलमध्ये त्या संदर्भात माहिती सांगतो. तर बघा, सध्या नवीन अर्ज घेतले जात नाहीत हे तुम्ही लक्षामध्ये घ्या. त्यामुळे तुम्ही सध्या तरी लाडकी बहीण योजनेसाठी कोणीही नवीन व्यक्ती फॉर्म भरू शकत नाही. ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरले, ज्यांना पैसे मिळाले त्यांनाच पैसे मिळत आहेत. त्यामुळे बघा, सरकारने 2024 पासून नवीन अर्ज प्रक्रिया थांबवली आहे. सध्या फक्त पूर्वी अर्ज केलेल्या आणि मंजूर झालेल्या महिलांना पैसे मिळत आहेत. नवीन अर्ज सुरू झाल्यास त्याची अधिकृत माहिती संकेतस्थळावर म्हणजे ऑफिशियल वेबसाईटवरती किंवा लाडकी बहिणींच्या नारी शक्ती ॲपवरती तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तसेच आपल्या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा त्याबद्दल अपडेट दिली जातील. तसेच बघा, आता या संदर्भात नवीन फॉर्म संदर्भात आता तुम्हाला स्पष्ट सांगतो. ज्यावेळेस शासन निर्णय होईल त्यावेळेसच नवीन फॉर्मला मान्यता मिळेल आणि नवीन फॉर्म भरणाऱ्या महिलांना संधी मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आता सर्व महिलांनी काही महत्त्वाच्या सूचना आहेत. या सूचना तुम्ही सर्वांनी लक्षामध्ये ठेवा. तुमचं बँक खाते सक्रिय ठेवा, म्हणजे तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक ठेवा, म्हणजे तुम्हाला पैसे मिळण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. दुसरी गोष्ट, तुमचा आधार व मोबाईल माहिती अपडेट ठेवा, म्हणजे जेणेकरून पैसे येण्यामध्ये कोणतीही अडचण तुम्हाला येणार नाही. फक्त सरकारी संकेतस्थळावरच विश्वास ठेवा. कोणत्याही अफवांवरती चुकीच्या माहितीवरती विश्वास ठेवू नका. कोणत्याही अडचणीसाठी स्थानिक प्रशासनाशी तुम्ही संपर्क साधू शकता. ह्या सर्व सूचना लाडक्या बहिणींनी लक्षामध्ये ठेवा. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना आजची आणि आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. आता ती अपडेट अशी आहे की लाडक्या बहिणींना आता दिलासा देणारी बातमी समोर येते. जुलै महिन्याच्या हप्त्यापूर्वीच लाडक्या बहिणींना मिळाली दुहेरी खुशखबर. आता दुहेरी खुशखबर नक्की काय आहे? एकेरी आणि दुहेरी. तर बघा, पहिली खुशखबर आहे आणि दुसरी खुशखबर आहे. आता आपण सर्वात अगोदर पहिली खुशखबर कोणती आहे? तर बघा, लाडक्या बहिणींसाठीची जी पहिली खुशखबर आहे ती खुशखबर आता कोणती आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, पहिली खुशखबर आहे तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता जमा होणार आहे आणि दुसरी खुशखबर आहे सोबतच तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे सुद्धा पैसे जमा होणार आहे. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींचा आता रक्षाबंधन सणाचे गिफ्ट तयार आहे. लाडक्या बहिणींसाठी आजची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना पहिल्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले, दुसऱ्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले, तिसऱ्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले, चौथ्या हप्त्याचे 1500 जमा झाले, 5व्या, 6व्या, 7व्या, 8व्या, 9व्या, 10वा, 11वा आणि 12वा हप्ता, टोटल 12 हप्त्याचे 1500 प्रमाणे 18,000 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत. आणि आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. तर बघा, लाडक्या बहिणींच्या बँक अकाउंटमध्ये आता पुन्हा एकदा पैसे वाटप होणार आहेत. तर बघा, आजची सर्वात मोठी आणि ऑथेंटिक अपडेट अशी आलेली आहे की महिला खुश होणार आहेत. तर बघा, सर्वात पहिली गोष्ट, लाडकी बहीण योजनेचा आता जुलै महिन्याचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्र 3,000 रुपयेचा हप्ता रक्षाबंधन सणाच्या शुभ मुहूर्तावरती मिळणार आहे. तुम्हाला आता मी डेट सांगणार आहे की कोणत्या तारखेला तुम्हाला पैसे मिळतील, परंतु याच्यामध्ये 2 शक्यता वर्तवल्या जात आहेत. तर बघा, पहिली जी शक्यता आहे नागपंचमी सणाच्या शुभ मुहूर्तावरती पैसे. दुसरी शक्यता आहे रक्षाबंधन सणाच्या शुभ मुहूर्तावरती पैसे. म्हणजे जुलै महिन्याचं संपण्यासाठी आता शेवटचे 3-4 दिवस उरलेले आहेत. जुलै महिना आता संपत आलेला आहे आणि जुलै महिन्याच्या अखेरच्या 2-3 दिवसामध्ये सुद्धा हप्ता जमा होण्याचे चान्सेस आहेत. परंतु या कालावधीमध्ये पैसे जमा होण्याची शक्यता खूप म्हणजे खूप कमी आहे. परंतु पैसे वाटप होण्याचे जे हाय चान्सेस आहेत ते आहेत 5 ऑगस्टपर्यंत. बघा, 9 तारखेला आहे रक्षाबंधन सण, 9 ऑगस्ट या तारखेला रक्षाबंधन सण आहे आणि या रक्षाबंधन सणाच्या आधी म्हणजे 5 ऑगस्टपर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होण्याचे खूप जास्त प्रमाणामध्ये हाय चान्सेस आहेत. म्हणजे लाडक्या बहिणींचं रक्षाबंधन सणाचं गिफ्ट आता तयार आहे. रक्षाबंधन सणाच्या शुभ मुहूर्तावरती लाडक्या बहिणींना आता फक्त आणि फक्त पैसे वाटप होणार आहेत. एक साथ 3,000 रुपयाचं गिफ्ट मिळणार आहे. तसेच ज्या बहिणींचं बघा जून महिन्याचं 1500 बाकी आहेत, जून महिन्याचे 1500 सोबत जुलै महिन्याचे 1500 सोबत या ठिकाणी लक्षामध्ये ऑगस्ट महिन्याचे 1500 असे मिळून काही महिलांना तर थेट 4,500 रुपये मिळणार आहेत. तसेच आता बघा, काही महिलांना संजय गांधी निराधार या योजनेअंतर्गत सुद्धा 2500 रुपये जमा होणार आहेत. हे 2500 रुपये आता बघा, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना असेल, याच्या काही योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना अगोदर 1500 रुपयाचा लाभ दिला जात होता. आता तो लाभ वाढवण्यात आला असून थेट
2,500 रुपयाचा लाभ या योजनेअंतर्गत दिला जात आहे। सर्व पात्र महिलांची आता 1,000 रुपयांनी रक्कम वाढवण्यात आलेली आहे आणि लवकरच लाडकी बहीण योजनेची सुद्धा 600 रुपयांनी रक्कम वाढवून लाडक्या बहिणींना सुद्धा 2100 रुपये दिले जाणार आहेत। सध्या लाडक्या बहिणींना रक्षाबंधन सणाचं गिफ्ट मिळणार आहे। सर्व पात्र बहिणींच्या बँक खात्यावरती रक्षाबंधन सणाच्या शुभ मुहूर्तावरती पैसे जमा होणार आहेत। सर्व लाडक्या बहिणींना, आपल्या चॅनलवरील सर्व व्ह्यूअर सबस्क्रायबर्सला, सर्व महाराष्ट्र राज्यातील महिलांना, लाडक्या भावांना, लाडक्या बहिणींना रक्षाबंधन सणाच्या व नागपंचमी सणाच्या खूप खूप शुभेच्छा। रक्षाबंधन सणाच्या शुभ मुहूर्तावरती आता 3,000 रुपयाचा हप्ता जमा होणार।